सकाळी उठलो, दसरा होता. अरे विजयादशमी पण होती. पूजा केली आणि कामावर निघालो. लोक म्हणतात दसरा दिवाळी आहे का नाही. मी पण बोललो सगळ्या शीट विकल्या जातील, तोच दसरा तीच दिवाळी. 4 फाट्यात आलो तर पावती वाढवते. बोललो फाड, माझ्या आवाजाचं काय जाते. कारपेंटरला फोन केला, बोलो ये बाईक घेऊन आले. तो म्हणतो बाईक हे, कार घेऊन आलोय, जाऊ तर शानमध्ये. खालापूरला पोचलो. कारपेंटर म्हणतो सर घोडा घ्या ना. मी बोललो दे, आधीच लागलेत, अजून एक एक्स्ट्रा लागून घेतो, एवढा काय मोठा विषय आहे. क्लायंटच्या घरी आलो तर महाराजांचे प्रेम. बोललो अजून पैसे कमी करणार, आपलाच माणूस आहे, विषय संपला. क्लायंट आपलाच फॉलोअर्स होता. अंडर 10,000मध्ये टी व्ही युनिट करायचं आहे का बोला. लोक तोंडाला पावडर लावतात, माझ्या अंगाला लागले तरी काय उपयोग नाही, जाऊ द्या. पुढे एका गावात आलो तर तिकडे खजिना सापडला. तर सगळे आरती करतायत, मागं जात आहेत, पुढे येत आहेत. तेच मस्त मन लावून बघत होतो. हाय ह्या काय चायला, हा काय प्रकार आहे. चोराचोरी चालले, जो तो 2-2, 3-3 घेऊन पळतोय. हा दिन्या बघ, ए दिन्या काय रे, ए छाती वर करून चाललेत रे, नाद नाही तुमचा. हा छोटा पॅकेट बघा, दिन्या हो गे लढाई जिंकल्यावर काय करतो. हीच प्रथा आमच्या इकडच्या गावांमध्ये केली जाते. तुमच्याकडे पण असं काय केलं जातं का, कमेंट्समध्ये सांगा. काका बरे आहेत ना. हा एक याचाच भाव आहे. एक सिक्रेट आहे, हे सोनं आहे ना, हे देवाजवळ ठेवायचं. दुसऱ्या दिवशी आपल्याला सोन्याचं दुकान टाकू, एवढे आपल्याला सोनं भेटतं, एवढं आपल्याला पॉवर भेटते, एवढे आपल्याला पैसे भेटतात. त्यामुळे ही प्रथा तुम्ही पण करा. मागच्या व्लॉगमध्ये जे काम अपूर्ण राहिलेलं ते पण आज पूर्ण होईल. बरं टी व्ही युनिट जो 10,000च्या आतमध्ये जो बनवला आहे तो बघायचा नाही तुम्हाला, तो पुढच्या व्लॉगमध्ये टाकतो. जय महाराष्ट्र, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. आणि राधे एंटरप्राइजला फॉलो करा. चालू